मंडळी, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा हा गाजताना दिसतोय। त्याचवेळी कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात काही अनधिकृत फेरीवाल्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली। या हल्ल्यात काही महापालिका कर्मचारी जखमी झाले। स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात 12-13 जणांवर गुन्हा दाखल केलाय। त्यापैकी 4-5 जणांना ताब्यातही घेण्यात आले। त्यामुळे या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा हा नेहमीच जो आहे तो टोकाचा राहिलेला आहे, ऐरणीवर राहिलेला आहे। आणि काल पुन्हा एकदा कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरामध्ये याच अनधिकृत फेरीवाल्यांनी महापालिकेच्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती जो आहे तो मोठा हल्ला केल्याची घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। हे संपूर्ण अनधिकृत ज्या फेरीवाले आहेत त्यांना हटवण्यासाठी कारवाई करण्यासाठी जे आहे ते महापालिकेचे कर्मचारी आलेले होते आणि त्यांच्यावरती लाठ्या काठ्याने जे आहे ते सामूहिकपणे जो आहे तो हल्ला करण्यात आला। हा संपूर्ण आपण परिसर पाहतोय। या ठिकाणी रात्री कपड्याची दुकानं असतील किंवा इतर दुकानं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती अनधिकृतपणे जे आहे ते लावली जातात आणि त्या काल ही कारवाई करण्यासाठी जेसीबी आणि इतर साधन सामुग्री जे आहे ते घेऊन हे सगळे कर्मचारी पोहोचलेले होते। मात्र त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय की अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे की क्रांतीनगरमधनं काही लोक आलेली होती, ज्यामध्ये मुस्लिम होते, काही बांगलादेशी होते, असा आरोप जो आहे तो भातखळकरांनी केलेला आहे। मात्र हा हल्ला झाल्यानंतर आपण पाहतोय की साधारणतः 12 ते 13 जणांवरती समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि 3 ते 4 जणांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर कालच विधानसभेमध्ये हाच मुद्दा जो आहे तो लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आलेला होता आणि रात्री ही घटना घडलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते का मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे जर असं महापालिका अधिकाऱ्यांवरती हल्ला होत असेल तर आता नेमकं सरकार असेल, महापालिका असेल, काय भूमिका घेणार, काय कारवाई करणार, काही ठोस भूमिका घेणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील। कॅमेरामन विजय देसाई, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।